नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील या राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या 50-55व्या वर्षी सक्तीची निवृत्ती दिली जाणार. या विभागाचा नवा जी.आर. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मृद व जलसंधारण विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. या विभागातील राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या 50-55व्या वर्षी सक्तीची निवृत्ती संदर्भातली आहे. खरं तर मृद व जलसंधारण विभागाकडून काल 1 जुलै 2025 रोजी एक महत्त्वाचा जी.आर. जारी करण्यात आला आहे. या विभागाकडून विभागीय पुनर्वलोकन समिती स्थापन करण्याबाबत हा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता आपण हा शासन निर्णय नेमकं काय सांगतो याची माहिती जाणून घेऊयात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सदर शासन निर्णयात महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 च्या नियम 10(4) व नियम 65 अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचारी यांना वयाच्या 50-55व्या वर्षी अथवा 30 वर्ष अहर्ताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा त्याची पात्रता तपासली जाणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याची 30 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर किंवा मग त्यांच्या वयाच्या 50-55व्या वर्षी यापैकी जे आधी घडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांचे पुनर्विलोकन केले जाणार आहे. या पुनर्विलोकन प्रक्रियेत जे योग्य व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना शासन सेवेत पुढेही राहू दिले जाणार आहे आणि यात जे कर्मचारी अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटीचे आढळून येतील त्यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त केले जाते. दरम्यान याच पुनर्विलोकन धोरणानुसार मृद व जलसंधारण विभागामधील पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना 50 व 55 वर्षापलीकडे किंवा अहर्ताकारी सेवेची 30 वर्षाची सेवा झाल्यावर त्यांची सेवेत राहण्याची पात्रता पात्र अपात्र आजमावण्याच्या दृष्टीने त्यांचे पुनर्विलोकन करून शिफारस करण्यासाठी नियमानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यासाठी नियमानुसार पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान या सदर समितीमध्ये अंशतः बदल करून समिती पुनर्गठित करण्यास मृद व जलसंधारण विभागाच्या कालच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या समितीमध्ये अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव मृद व जलसंधारण हे अध्यक्ष राहणार आहेत. सह उपसचिव आस्थापना मृद व जलसंधारण सह उपसचिव मृद व जलसंधारण हे सदस्य राहतील. तसेच अवर सचिव कक्ष अधिकारी जल 5 मृद व जलसंधारण हे सचिव हे सदस्य सचिव असतील. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.